कधी-कधी प्रेम म्हणजे फक्त प्रेम नाही, तर मनाच्या संघर्षाची, गैरसमजांची आणि तितक्या सुंदर क्षणांची कहाणी असते. आज आपण पाहणार आहोत अजबीन आणि मीरा यांची कथा, जिथे भावना, विश्वास आणि गैरसमज यांच्यातील संघर्ष त्यांच्या प्रेमाचा प्रवास बनवतो. चला तर मंडळी सुरू करूया ओहो एंथन बेबी या रोमॅन्टिक चित्रपटाची इमोशनल स्टोरी. चित्रपटाची सुरुवात अजबीन नावाच्या एका असिस्टंट डायरेक्टरपासून होते, जो स्वतः एक रायटरही आहे. तो विष्णू विशाल नावाच्या एका मोठ्या अभिनेत्याजवळ जातो, कारण आज त्यांना एक फिल्मची स्टोरी सांगायची असते. विष्णू विशाल हे खूप मोठे सुपरस्टार आहे. अलीकडेच त्यांनी अनेक ॲक्शन, क्राईम, थ्रिलर आणि इन्व्हेस्टिगेशन प्रकारच्या फिल्म्स केल्या आहेत. आता ते अशी नवीन स्टोरी शोधत आहेत, ज्यात ते अगदी वेगळे दिसतील. अजबीन काही स्टोरी घेऊन येतो आणि त्यांना 2 स्टोरीज सांगतो. त्यातील पहिली स्टोरी ही कॉमेडी फिल्मची आहे आणि दुसरी ॲक्शन क्राईम थ्रिलर आहे. पण अशा प्रकारचे फिल्म्स विष्णू विशाल आधीही करत आले आहेत. त्यामुळे ते अजबीनला सांगतात, की "तुम्ही थोडा वेळ घ्या आणि एक चांगली स्टोरी आणा. आता मला एक रोमॅन्टिक फिल्म करायची आहे. त्यामुळे रोमॅन्टिक विषयावर काहीतरी लिहा." ते हेही सांगतात, की आजकालच्या रोमॅन्टिक फिल्मसारखी स्टोरी मला हवी नाही. तर अशी हवी आहे, की जी अगदीच रिअलिस्टिक असेल. जेव्हा प्रेक्षक ती पडद्यावर पाहतील, तेव्हा त्यांना ती पूर्णपणे नवीन, फ्रेश आणि वेगळी वाटली पाहिजे. त्यावर विष्णू विशाल आपल्या असिस्टंट किंगला सांगतो, की "या व्यक्तीशी संपर्कात राहा आणि जसा हा स्टोरी घेऊन येईल मला लगेचच सांग." त्यानंतर अजबीन उदास होऊन तिकडून निघून जातो. पण त्याला लगेचच आठवतं, की त्याची स्वतःची स्टोरी कोणत्याही फिल्मच्या कथेपेक्षा कमी नाही. म्हणून तो परत किंगकडे जातो आणि सांगतो, "माझ्याकडे एक रोमॅन्टिक स्टोरी आहे, जी मी विष्णू सरांना सांगू इच्छितो." अशा प्रकारे आपला हिरो विष्णू सरांकडे जातो आणि त्यांना सांगतो, की "ही स्टोरी माझी स्वतःची आहे." पण ते अजून पूर्णपणे तयार नाही. तरीही विष्णू विशाल सर अजबीनची स्टोरी ऐकू इच्छितात. त्यामुळे अजबीन आपली स्टोरी सांगायला सुरुवात करतो. तो सांगतो, की ही स्टोरी 7व्या क्लासपासून सुरू झाली होती. सर्वप्रथम तो आपल्या कुटुंबाबद्दल सांगतो. तो सांगतो, की त्याचे वडील नेहमी व्यवसायात गुंतलेले असायचे आणि घरातील पैसे बर्बाद करायचे. ते देवावर खूप श्रद्धा ठेवतात आणि आणि ग्रह नक्षत्रांमध्येही विश्वास ठेवतात. यामुळे ते या गोष्टीवर विश्वास ठेवून नेहमी व्यवसाय तर सुरू करतात, पण सतत तोटा सहन करावा लागतो. आणि नंतर त्यांचा राग माझ्या आईवर आणि माझ्यावर निघतो. अशा प्रकारे बरेच दिवस जातात. पण त्याचे वडील योग्य मार्गावर येत नाही आणि जीवन जसंच्या तसंच चालू राहतं. पण अजबीनच्या घरात एक व्यक्ती आहे, जी अजबीनला सपोर्ट करते. ही व्यक्ती म्हणजे अजबीनचे काका वेणू. वेणूचा स्वतःचा एक सिनेमा हॉल आहे, जिथे ते अनेकदा अजबीनला नेतात. अजबीन तिथे खूप एन्जॉय करतो. जेव्हा अजबीनला वाईट वाटतं, तेव्हा तो आपल्या काकासोबत सिनेमा हॉलमध्ये जातो आणि तिथे चित्रपटांचा आनंद घेतो. आपल्याला हेही समजतं, की वेणूचे काका अजूनपर्यंत बिनलग्नाचे आहेत. त्यांचं बरंच वय झालं आहे. पण ते आपल्या भावाला आणि वहिनीला पाहून ठरवतात, की लग्न हे एक वेस्ट ऑफ टाईम आहे. पण अजबीनला असं वाटत नाही. त्याचा विश्वास आहे, की जर जीवनसाथी योग्य मिळाली, तर जीवन खूपच सोपं होऊ शकतं. तो आपल्या काकाला सांगतो, की "एक ना एक दिवस मला योग्य जीवनसाथी नक्कीच मिळेल आणि जेव्हा ती मिळेल, मी तसंच लग्न करेन." आता पुढे आपण पाहतो, की जेव्हा आपला हिरो अजबीन शाळेत जातो, तेव्हा त्याला रवीना नावाची एक मुलगी दिसते, जी 9व्या क्लासमध्ये शिकत असते आणि अजबीनपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. त्यामुळे अजबीनला तिला दीदी म्हणून बोलावं लागतं. पण त्याला रवीना आधीच आवडायला लागली होती. तिथे अजबीनचा मित्र रसना त्याला सांगतो, की "तुला तिला आपल्या मनातली गोष्ट सांगायला हवी." रवीना अजबीनच्या घराजवळच राहते. दोघांच्या आया एकमेकांशी परिचित आहे. त्यामुळे त्यांचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं नेहमी होत असे. एक दिवस अजबीनची आई त्याला काही कामानिमित्त रवीनाच्या घरी पाठवते. ही संधी मिळताच अजबीन लगेचच रवीनाच्या घरी जातो. तिथे तो रवीनाला पहिल्यांदा पाहतो आणि तिला रवीना दीदी म्हणून बोलावतो. पण पहिल्या भेटीतच रवीनाने अजबीनला सांगितलं, "मला दीदी म्हणू नकोस, मला थेट नावानेच बोलाव." दोघांची मैत्री खूपच जलद वाढू लागते. असं वाटतं की ते बेस्ट फ्रेंड झाले आहेत. काही दिवसांच्या भेटीतच दोघे एकमेकांना खूप चांगलं समजून घेऊ लागतात. एक दिवस रवीनाने अजबीनला कॉल करून छतावर बोलावलं. अजबीन ही संधी गमावणार नाही. रात्री 9 वाजता अजबीन आणि रवीना छतावर भेटतात. अजबीनला लक्षात आलं की अशा प्रकारे लपून-छपून भेटणं म्हणजे रवीनालाही कदाचित तो आवडू लागला आहे. ते काही वेळ छतावर राहतात आणि एकमेकांशी बोलतात आणि मग दोघे एकमेकांना किस करतात. त्यानंतर अजबीनला रवीना प्रत्येक ठिकाणी दिसू लागते. जिथेही तो जातो तिथल्या प्रत्येक मुलीमध्ये त्याला रवीना दिसते. असं वाटतं की तो अगदी वेडा झाला आहे. काही दिवसांनी अजबीनची आई त्याला रवीनाच्या घरी टिफिन बॉक्स देऊन पाठवते. आपला हिरो अजबीन लगेचच रवीनाच्या घरी पोहोचतो. पण घरात पोहोचण्यापूर्वीच खिडकीतून आत पाहिल्यावर त्याला दिसतं की रवीनाच्या घरात वादळ उडालं आहे. खरं तर रवीना रोहन नावाच्या मुलावर प्रेम करते. ती त्याच्याशीच लग्न करू इच्छिते. त्यामुळे तिच्या घरचे लोक तिला खूप बोलत होते. ही सगळी घटना अजबीनने बाहेरूनच पाहिली आणि त्याला लगेचच समजतं की तो या लाईनमध्ये कुठेच नाही, जरी त्याचं कितीही रवीनावर प्रेम असेल तरीही. हे पाहून अजबीनला खूप वाईट वाटतं. त्यानंतर रसना अजबीनला सल्ला देतो.
तुला रवीनाशी एकदा बोलणं आवश्यक आहे, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे अस्बिन रवीनाशी बोलायला जातो, पण रवीना स्पष्ट नकार देते, की आपल्यामध्ये काहीही नाही आणि मला नावाने बोलवू नकोस. मी तुझ्यापेक्षा मोठी आणि सिनियर आहे, त्यामुळे मला दीदी म्हणून बोलव. हे ऐकून अस्बिनचं मन खिन्न होतं. त्यानंतर कथा प्रेझेंटमध्ये येते आणि विष्णू विशाल अस्बिनला म्हणतात, "अरे मित्रा, तुझा तर पोपट झाला." अशा प्रकारे अस्बिनच्या या लव्ह स्टोरीचा चॅप्टर इथेच संपतो. त्यानंतर अस्बिन पुढील चॅप्टर सांगायला सुरुवात करतो आणि आता तो आपल्या लव्ह स्टोरीचा तिसरा चॅप्टर सांगतो. दुसरा चॅप्टर या चॅप्टरमध्येच लपलेला आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. आता अस्बिनच्या लव्ह स्टोरीचा तिसरा चॅप्टर सुरू होतो. अस्बिन आणि त्याचे सगळे मित्र रसनाच्या घराच्या इनॉग्रेशनमध्ये आले होते. कारण रसनाने नुकतेच एक फार मोठं घर घेतलं होतं. सर्वजण तिथे आलेले होते आणि तिथे रसना अंजली नावाच्या मुलीला लग्नासाठी प्रपोज करतो. हे दोघे आधीच गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड होते. पण आता रसना तिला लग्नासाठी प्रपोज करतो. रसना अंजलीसाठी फारच सुंदर भाषण देतो, जे ऐकून अंजली नकार देऊच शकत नाही आणि लगेचच ती होकार देते. नंतर रसना सांगतो की खरं तर ही संपूर्ण स्क्रिप्ट माझ्या मित्र अस्बिनने तयार केली आहे. त्यामुळे सर्वजण खूपच आनंदी झाले. इथेच आपण पहिल्यांदा मीरा नावाच्या मुलीला पाहतो. तिला ही संकल्पना आणि स्क्रिप्ट खूप आवडली होती. आता रसना आणि अंजलीचं लग्न ठरलं होतं आणि काही काळानंतर त्यांचं लग्न होणार होतं. त्यामुळे सर्वच जण खूप जास्त हॅपी होते. पण लग्नापूर्वी त्यांना वाटतं की एक ट्रिप नक्कीच करायला हवी. त्यामुळे ते गोव्याला जाण्याचं ठरवतात. या गोवा ट्रिपमध्ये अस्बिन, मीरा, अंजली आणि रसना जाणार होते. अस्बिनची गोष्ट सांगायची झाल्यास त्याने एका कंपनीत नोकरी सुरू केली होती. मीरा ही एक डॉक्टर आहे आणि अंजलीची बेस्ट फ्रेंड आहे. त्यामुळे हे 4 जण एकत्र गोव्याला जाणार होते. मीरा अस्बिनपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. म्हणजेच इथेही वयाचा फरक दिसतोच. कारण रवीनाही अस्बिनपेक्षा 2 वर्षांनी मोठी होतीच. त्यानंतर हे सर्व गोव्याला फिरायला जातात. तिथे जाऊन ते खूप एन्जॉय करतात. रसना आणि अंजली एकमेकांसोबत फिरत होते. त्यामुळे अस्बिन आणि मीराला नाईलाज असतं एकमेकांसोबत फिरावं लागतं. सोबत राहून ते एकमेकांना बऱ्याच गोष्टी सांगतात. हळू ते खूप चांगले मित्र बनतात. आता अस्बिन आपली दुसरी लव्ह स्टोरी मीराला सांगतो, जी खूप छोटी आहे. ही गोष्ट कॉलेजच्या दिवसांची आहे. जेव्हा आपला हिरो अस्बिन थिएटर प्रोजेक्टवर काम करत होता आणि तिथे त्याची भेट समीरा नावाच्या मुलीशी झाली होती. हळू अस्बिनला समीरा आवडू लागली होती आणि समीरा देखील त्याच्याजवळ येत होती. त्या प्रोजेक्टवर अस्बिन आणि अंजली काम करत होते. पण समीरा अस्बिनच्या जवळ येत असल्याचं कारण काही समजत नव्हतं. नंतर कळालं की समीरा लेस्बियन आहे आणि ती अंजलीमुळे अस्बिनच्या जवळ येत होती. कारण समीरा अंजलीवर प्रेम करायला लागली होती. ही सर्व गोष्ट मीराने जेव्हा ऐकली, तेव्हा ती खूप जास्त हसली कारण ही फारच फनी स्टोरी होती. तिथेच मीरा अस्बिनला गोपाल नावाच्या मुलाबद्दल सांगते, जो तिचा एक्स बॉयफ्रेंड होता आणि आता ते एकत्र राहत नाही. हळू अस्बिन आणि मीरा यांच्यात जवळीक वाढू लागते आणि तिथेच दोघं एकमेकांना किस करतात. परत जात असताना अचानक काही लोक त्यांच्या कारला धडक देतात. त्यामुळे त्यांच्या दरम्यान एक छोटासा वाद निर्माण होतो. दोघांच्या मध्ये भांडण सुरू होणार असतानाच तेव्हाच अस्बिन त्यांच्या गाडीच्या चाव्या घेऊन तिकडून पळून जातो. ही गोष्ट नंतर या लोकांना कळते. पण हे एक सिरियस मॅटर होऊ शकलं असतं. मीरा यासाठी खूप रागवते आणि रसना आणि अस्बिनला ओरडते. परंतु परत जाताना फ्लाईटमध्ये मीरा अस्बिनकडे माफी मागते आणि म्हणते, "मी असं रिॲक्ट करायला नको होतं." प्रत्यक्षात मीराच्या मामांनी तिच्या आईला खूप त्रास दिला होता. त्यामुळे तिला भांडणं आणि आर्ग्युमेंट्स अजिबातच आवडत नव्हती. परत येताना मीरा आणि अस्बिन एकत्र फिल्म पाहायला जातात. फिल्म संपल्यानंतर परत जाताना मीरा अस्बिनला सांगते, "मला ही फिल्म समजलीच नाही." त्यावर अस्बिन तिला मूव्हीची संपूर्ण स्टोरी समजावतो आणि तपशीलवार सांगतो आणि तेव्हाच मीराला तो चित्रपट समजतो. आता मीरा अस्बिनला बोलते, "तू एक काम कर, तुझी नोकरी सोड आणि फिल्म इंडस्ट्रीत ये. तू डायरेक्टर आणि रायटर म्हणून खूप चांगलं काम करू शकतोस. कारण तू आता ही खूप छान स्टोरी समजून सांगितली." हे ऐकून अस्बिनला खूप चांगलं वाटतं. कारण मीरा त्याला सपोर्ट करत होती आणि त्याला समजून घेत होती. त्यामुळे आता दोघं एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आले. ते एकमेकांसोबत राहायला लागले आणि एकमेकांसोबत टाईम स्पेंड करणं त्यांना खूप आवडू लागलं. मीराने सांगितल्यानंतर अस्बिन आपली नोकरी सोडतो आणि आता तो असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करतो. पण असिस्टंट डायरेक्टरच्या कामामुळं या दोघात अंतर निर्माण होऊ लागलं. कारण अस्बिन मीराला वेळ देऊ शकत नव्हता. मीरा जेव्हाही अस्बिनशी कोणत्याही सिरियस मुद्द्यावर बोलायला इच्छुक असायची, तेव्हा अस्बिन तिला गंभीरपणे घेत नसे. तो तिला दुर्लक्षित करायचा किंवा नीट ऐकतही नसायचा. त्यामुळे ही गोष्ट मीराला आवडत नव्हती. तिला असं वाटत होतं की अस्बिन आता चेंज झाला आहे. आता पुढे आपण पाहतो की एका फिल्मच्या शूटिंगसाठी अस्बिन तिथे असतो. तेव्हा अस्बिनचे वडील येतात आणि सर्वांसोबत अस्बिनला थप्पड मारतात. कारण त्यांना बिलकुलही आवडलं नसतं की अस्बिन आपले जॉब सोडून या फील्डमध्ये आला आणि यामुळेच त्यांना खूप राग आला होता. तेव्हाच अस्बिन आपल्या घरी जातो. तो आपल्या वडिलांवर ओरडतो आणि म्हणतो, "तुम्ही जीवनात काही साध्य करू शकले नाही, पण मला जे करायचं आहे ते मी नक्कीच करेन." एवढं सांगून तो घर सोडतो आणि थेट आपल्या काकाकडे, वेणूकडे जातो.
ही गोष्ट मीराला कळते आणि ती देखील त्याच्याकडे येते आणि त्याला सपोर्ट करते. पण अजबीन खूप रागात असतो. अजबीनचा राग खूप डेंजरस असतो. रागात तो काहीही करू शकतो. मीरा त्याला समजावते की प्रत्येक डायरेक्टर आणि रायटरच्या जीवनात असे क्षण येतात, जेव्हा त्यांना आपलं घर सोडावं लागतं आणि जेव्हा ते आपली स्टोरी सांगतात, तेव्हा लोकं त्यांना खूप ॲप्रिशिएट करतात. मीरा त्याला जेवण देते, पण अजबीन इतक्या रागात होता की तो मीराचं जेवण देखील फेकून देतो. पुढे आपण पाहतो की मीराचे मामा तिच्या आईला खूप वाईट पद्धतीने मारतात. इथे आपल्याला कळतं की प्रत्यक्षात मीरा आणि तिच्या आईचं नागरिकत्व USA आहे. म्हणून त्यांना वर्षातून एकदा तरी USAला जावं लागतं. प्रत्यक्षात ही गोष्ट अशी आहे की मीराच्या मामांना असं वाटतं की मीरा आणि तिची आई त्यांच्या पैशावर ऐश करतात. पण हे असं नव्हतं. कारण मीरा स्वतः जॉब करते. मीराचे वडील या जगात नाही. पण त्यांनी जे पैसे सोडले होते, त्यातून त्यांचं घर चालत होतं. पण मीराच्या मामाने तिच्या वडिलांचा सगळा पैसा हडपून घेतला आणि ते मीराच्या आईला सतत त्रास देत असत. मीराच्या आईला विसरण्याचा आजार होता, ज्यामुळे तिला सतत समस्या येत असतात. एक दिवस मीराच्या मामाने तिच्या आईला खूप वाईट पद्धतीने मारलं, ज्यामुळे तिला गंभीर जखमा झाल्या. ही गोष्ट सांगण्यासाठी मीरा सतत अजबीनला कॉल करत होती. पण आपला हिरो अजबीन त्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त होता आणि तिथे खूप गोंधळ होता. त्यामुळे अजबीन मीराशी नीट बोलू शकला नव्हता. पुढच्या दिवशी अजबीन जेव्हा मीराला भेटतो, तेव्हा मीरा त्याला खूप ओरडते आणि म्हणते, "अशा सीरियस सिच्युएशनमध्ये जर मी कोणाकडून आशा ठेवली असेल, तर मी तुझ्यावर ठेवली होती. पण तू काय केलं? तू माझा कॉल देखील उचलला नाही." यावर अजबीन उत्तर देतो, "मी तेव्हा खूप व्यस्त होतो आणि तिथे खूप आवाज होता. त्यामुळे मी तुझ्याशी नीट बोलूही शकणार नव्हतो." पण मीरा म्हणते, "तू पुढच्या दिवशीही बोलू शकला असतास, पण तू विचारही केला नाही, कारण तुला आठवलंच नाही." यानंतर दोघांमध्ये मोठं भांडण होतं आणि अजबीन खूपच रागवतो. त्यामुळे तो खूप अनापशनात बोलतो, जे ऐकून मीराला बिलकुलच आवडत नाही. अशा प्रकारे त्यांचा ब्रेकअप होतो आणि अजबीनच्या तिसऱ्या लव्ह स्टोरीचा हा चॅप्टर इथेच संपतो. तो विष्णू विशाल सरांना म्हणतो की ही स्टोरी अपूर्ण आहे आणि हीच माझी स्टोरी आहे. पण विष्णू सर म्हणतात की आम्हाला हवं आहे की तू तुझी स्टोरी पूर्ण करावी. कारण जर ही स्टोरी पूर्ण झाली, तरच मी या चित्रपटामध्ये काम करेन. अजबीन विचार करत होता की ही गोष्ट कशी साध्य होईल. कारण त्याला मीरासोबत बोलूनही खूप वेळ झाला होता. तरीही तो प्रयत्न करतो. तो शोधतो की मीरा कुठे राहते. अजबीनला माहिती होतं की ही त्याचीच चूक आहे. कारण त्याला खूप राग येतो आणि तो त्याचा राग कुणावरही काढून टाकायचा. तो काहीही विचार न करता वागायचा. पण आता त्याला कळून चुकलं होतं की अशा प्रकारे राग व्यक्त करणं म्हणजे नाती नष्ट करणे आहे. आता अजबीन रसनासोबत मीराला भेटायला हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. अजबीन तिथे मीराला माफी मागण्यासाठी गेला होता. जेव्हा तो तिला भेटतो, तेव्हा अजबीन म्हणतो की इथे जवळच एका फिल्मची शूटिंग चालू आहे, म्हणून मी तुला भेटण्यासाठी आलो. मीरा त्यांच्याशी खूप कॅज्युअल रीतीने बोलते आणि सांगते की आज संध्याकाळी तुम्ही माझ्या घरी येऊ शकता. पण जेव्हा अजबीन आणि रसना मीराच्या घरी पोहोचतात, तेव्हा ते मीरासोबत गोपालला पाहतात, जो मीराचा एक्स बॉयफ्रेंड होता. पण आता ते दोघं एकत्र आहेत आणि हे पाहून या दोघांना अजिबातच आवडत नाही. अजबीनला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं. तो तिकडून शांतपणे जाणार असतो, तेव्हा गोपाल त्यांच्या मागे येतो आणि म्हणतो, "उद्या मीराचा वाढदिवस आहे आणि आम्ही तो सेलिब्रेट करणार आहोत. त्यामुळे तुम्ही दोघेही नक्की या." पण हे ऐकून अजमेर खूप रागावतो आणि तो गोपालला खूप वाईट प्रकारे मारू लागतो. आणि तो गोपालला खूप वाईट पद्धतीने मारू लागतो. तो म्हणतो की तुझी एवढी हिंमत कशी झाली? माझ्याशी तू बोललास. पण मंडळी हे फक्त एक त्याचं स्वप्न होतं. कारण अजमीनने आपला राग आता सोडला होता आणि आता तो सर्वांशी चांगल्या प्रकारे वागतो. यानंतर सीन बदलतो आणि मीराच्या वाढदिवसाच्या पार्टीकडे जातो. अजबीन गोपालला मीरासोबत खूप क्लोज पाहतो आणि हे पाहून त्याला बिलकुलच आवडत नाही. त्याचबरोबर गोपाल सर्वांसमोर जाहीर करतो की तो लवकरच मीरासोबत USAला जाणार आहे. तिकडे जाऊन हे दोघं सेटल होऊन आपलं जीवन आनंदात घालवतील. त्याने व्हिसासाठी अर्ज केला आहे आणि लवकरच ते USAला शिफ्ट होणार आहे. कारण गोपाल पुढे जाऊन तिकडेच डॉक्टर होणार आहे. ही गोष्ट ऐकून अजबीनला खूप वाईट वाटतं. पण अजबीन जे काम करण्यासाठी आला होता, ते तो नक्कीच पूर्ण करणार आहे. म्हणून तो दुसऱ्या दिवशी मीराला एका रेस्टॉरंटमध्ये बोलावतो. मीरासोबत अजबीन बोलतो आणि म्हणतो, "तिथे कुठल्याही फिल्मची शूटिंग चालू नव्हती. मी फक्त तुला भेटायला आलो होतो आणि माफी मागण्यासाठी आलो होतो. कारण जेव्हा आपण शेवटच्या वेळी भेटलो होतो, तेव्हा मी खूप रागावलो होतो. त्याबद्दल आजही मला खूप पश्चाताप आहे. मी सगळ्या गोष्टी त्यावेळेस तुला त्या बोलायला नको होत्या." ही गोष्ट ऐकून मीरा अजबीनला माफ करते आणि म्हणते, "तू खूप चांगला माणूस आहे." पण असा राग कधी-कधी नात्यांना बिघडवू शकतो. पण आता अजबीन पूर्णपणे बदलला होता. पुढे आपण पाहतो की अजबीन थेट विष्णू विशालकडे जातो. ही स्टोरी तिथेच बंद होणार होती. कारण मीरा आणि गोपाल USAला शिफ्ट होणार होते आणि तिकडे सेटल होणार होते. त्यामुळे या कथेला फुल स्टॉप इथेच लागणार होता. विष्णू विशाल सर म्हणतात, "तुझी स्टोरी खूप सॉलिड आहे, पण एंडिंग खूपच बकवास आहे. त्यामुळे मी ही फिल्म करू शकणार नाही आणि एंडिंग पण आपण बदलू शकणार नाही. कारण मला ही गोष्ट रिअल लाईफ बेस हवी आहे. त्यामुळे आपल्याला काही नवीन स्टोरी पाहावी लागेल." यानंतर मीराच्या हाती काही पेपर्स लागतात, ज्यामुळे ती खूपच अमेज होते
ॲक्च्युली गोपालने विसासाठी अर्ज करताना स्पाऊसच्या नावावर मीराचं नाव लिहिलं होतं, आपली पत्नी म्हणून. त्यामुळे आता त्याला व्हिसा मिळणार होता. कारण मागील वेळी त्याचा व्हिसा रिजेक्ट झाला होता. म्हणूनच तो मीरासोबत होता. मीरा USAची सिटिझन होती आणि जर गोपाल मीरासोबत लग्न करतो, तर त्यालाही USAची सिटिझनशिप मिळणार होती. आणि हाच गोपालचा प्लॅन होता. ही गोष्ट बघून मीराचं मन तुटतं. मग मीरा गोपालला लगेचच आपल्या घरातून बाहेर काढते. मीरा खूप रडते, कारण तिने गोपालवर विश्वास ठेवला होता. पण तो खूप चुकीचा ठरला. यानंतर काही दिवसांनी आपला हिरो अजबीनला एक कॉल येतो, जो कॉल प्रत्यक्षात अंजलीचा होता. अंजली अजबीनला सांगते की मीराची आई आपल्या घरी कैद झाली आहे. तिच्या आईला विसरण्याचा आजार आहे आणि त्यांची कामवाली बाहेर गेली होती आणि त्यामुळे अचानक ती घरात अडकली होती. अजबीन लगेचच मीराच्या घराकडे जातो आणि मीराच्या आईला त्या खोलीतून बाहेर काढतो. तिथे सर्व काही व्यवस्थित होतं. मीराची आई पूर्णपणे ठीक होती. पण जेव्हा अजबीन तिकडून जात होता, तेव्हा पाय घसरल्यामुळं तो अचानक काचेच्या टेबलवर पडतो आणि त्याला गंभीर जखमा होतात. आणि त्यामुळे त्याला लगेचच हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. पुढच्या दिवशी मीरा आपल्या आईला कॉल करते. तिच्या आईकडे अंजली देखील पोहोचलेली असते. अंजली मीराला सांगते की जेव्हा त्यांना कोणाकडूनही मदत मिळाली नाही, तेव्हा त्यांनी अजबीनकडून मदत मागितली आणि अजबीन लगेचच घराकडे आला. घरी पोहोचल्यावर अजबीनने मीराच्या आईला मदत केली, पण त्या चक्करमध्ये त्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. म्हणून मीरा अजबीनला कॉल करते आणि त्याचे आभार मानते. तसंच त्याला विचारते की तो कसा आहे. पण कॉल अजबीनचे काका वेणू उचलतात. वेणू मीराशी बोलतो आणि बोलताना वेणू मीराला काही सत्य गोष्टी सांगतो. वेणू बोलतो की अलीकडेच अजबीन स्वतःच्या स्टोरीवर काम करत होता. तो विष्णू विशालला एक स्टोरी सांगत होता आणि या स्टोरीच्या चक्करमध्येच तो तुलाही भेटायला येणार होता. हे ऐकल्यावर मीरा खूप रडते. तिचं हृदय पुन्हा एकदा तुटलं होतं. कारण तिने असा कधीही विचार केला नव्हता की अजबीन असं करेल. तिला वाटलं होतं की कदाचित अजबीन माफी मागायला आला होता. पण हे ऐकल्यावर मीरा खूपच चिडली होती. त्यानंतर जेव्हा अजबीन आपल्या काकाकडे आपला फोन घेण्यासाठी येतो, तेव्हा काकांनी त्याला सर्व काही सांगितलं की मी मीराला सगळं सांगितलंय. त्यामुळे तुला आता काही टेन्शन घेण्याची गरज नाही. हे ऐकून अजबीन त्याच्या काकावर खूपच चिडतो की शेवटी त्यांना मीराला हे सगळं सांगण्याची काय गरज होती. मीराचं मन दुःखाने भरतं आणि ती ड्रिंक करायला सुरुवात करते. तिला असं वाटतं की सगळे लोक तिचा फक्त वापर करून घेत आहे आणि कोणीच तिच्यावर प्रेम करत नाही. यानंतर काही दिवसांनी विष्णू विशाल सरांचा एक इंटरव्ह्यू पाहायला मिळतो. विष्णू विशाल सर त्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की अलीकडेच त्यांनी एक स्टोरी ऐकली होती, जी त्यांना खूप आवडली होती. पण त्याची एंडिंग खूपच खराब होती. त्यांनी ही एंडिंग बदलून त्यावर काम करायचं ठरवलं होतं. पण आता ते करू शकणार नाही, कारण ही स्टोरी अजबीन नावाच्या मुलाची आहे. खरं तर विष्णू विशाल सर यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितलं की अलीकडेच अजबीन आपल्या एक्स गर्लफ्रेंडला भेटला आणि आपली स्टोरी पूर्ण करायचं ठरवलं होतं. पण आपला नायक अजबीनने पाहिलं की त्याची एक्स गर्लफ्रेंड आता कोणाच्या तरी दुसऱ्याच्या प्रेमात आहे. म्हणजेच मीरा गोपालवर प्रेम करत होती. त्यामुळे अजबीनने ठरवलं की ही स्टोरी पुढे जाणार नाही. कारण जर ही स्टोरी पुढे गेली, तर गोपाललाही हे सर्व समजेल. त्यामुळे तिच्या वैयक्तिक लाईफमध्ये असे काही प्रॉब्लेम निर्माण होऊ नयेत, म्हणून त्यांनी ही स्टोरी इथेच थांबवली. मीरा आणि गोपालच्या रिलेशनशी अजबीनचा काहीही संबंध नव्हता. पण त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला या गोष्टीमुळे काही त्रास होऊ नये, म्हणून त्यांनी ही स्टोरी थांबवली. मीरा हे सगळे इंटरव्ह्यू पाहते आणि तिला पूर्णपणे समजतं की अजबीनने तिच्यासाठी इतका मोठा निर्णय घेतला. तेही त्या गोपालसाठी, जो फक्त एक फ्रॉड होता. मीराला आता समजतं की जर तिच्यासाठी कोणी योग्य व्यक्ती असेल, तर कोणी तो दुसरा नसून अजबीनच आहे. कारण ती अजूनही अजबीनवर प्रेम करत होती. त्यामुळे ती अंजलीकडे कॉल करते आणि सांगते की ती परत येत आहे. कारण तिला आता अजबीनसोबतच राहायचं आहे. दुसरीकडे अजबीन आपल्या डायरेक्टरसह असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत असतो. त्या सीनमध्ये बॉम्ब ब्लास्टचा सीन असतो. तिथे काही अंतरावर मोठा ब्लास्ट होणार असतो. अजबीनच्या नजरेस पडतं की त्या ठिकाणाहून मीरा धावत येत आहे. हे पाहून अजबीन खूप हैराण होतो आणि मीराला वाचवण्यासाठी धावत जातो. पण तो ब्लास्ट फक्त पावडरचा ब्लास्ट होता. त्यामुळे त्यांना काहीही नुकसान होत नाही. शेवटी मीरा अजबीनला प्रपोज करते आणि ती म्हणते की आयुष्यात नेहमी मोठमोठ्या समस्या येत राहतात. पण ज्या पद्धतीने तू माझी साथ दिली, असं कोणताही दुसरा व्यक्ती देऊ शकणार नाही. जरी तू मागच्या काळात माझ्यासोबत नव्हता, तरीही तू माझ्यासाठी विचार केलास. मीरा इथे अजबीनला प्रपोज करते आणि म्हणते, मी माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालू इच्छिते. आणि या कथेला इथेच समाप्ती मिळते. विष्णू विशालने जेव्हा मीरा आणि अजबीनला पाहिलं, तेव्हा ते म्हणतात की आता या कथेला योग्य ठिकाणी समाप्ती मिळाली आहे आणि ते ही फिल्म नक्कीच करणार आहेत. आणि या फिल्मचा डायरेक्टर कोणी दुसरा नसून अजबीनच असेल. आणि यासोबतच या चित्रपटाची हॅपी एंडिंग इथेच होते. तर मंडळी, कधी-कधी प्रेमाचा मार्ग सरळ नसतो. खूप वळणं आणि अडथळे येतात. अजबीन आणि मीराच्या गोष्टीतही असंच काही घडतं. काही गैरसमजामुळे, तर काही चुकीच्या वेळेच्या निर्णयांमुळं. पण शेवटी खरी भावना जिंकते. प्रेम म्हणजे फक्त जवळ असणं नाही, एकमेकांच्या भावनांची कदर करणं आणि साथ देणं आहे. जेव्हा मन समजून घेतलं जातं, तेव्हा कोणताही संघर्ष छोटाच वाटतो.
तर मंडळी ही होती ओहो इंथन बेबीची संपूर्ण स्टोरी. तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.